Yes, sir. Very nice. See ya. Okay. We see that आवाज येतोय. जरा व्हॉट्सअप ग्रुपला द्या मेसेज. आवाज येतोय. Very nice. Okay. That is RHS. RHS is the product of complements. And product of complement, product is given by the AND gate. This is AND gate. AND gate is the AND gate. Wait, laser घेतोय मी. This is AND gate. AND गेटला जर इनपुट ए असेल, दुसरा बी असेल तर ए डॉट बी होईल. पण आपल्याला पाहिजे काय होतं मित्रांनो? इथं राईट हँड साईडला काय पाहिजे आपल्याला सांगा? ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट पाहिजे. ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट पाहिजे. याचा अर्थ आपल्याला काय करायला पाहिजे? इनपुट ए नकोय, ए कॉम्प्लिमेंट पाहिजे. ए कॉम्प्लिमेंट पाहिजे म्हणजे आपल्याला इनपुटला आणखीन काय यूज करावं लागेल? एक नॉट गेट यूज करावा लागेल. मग मी काय केलं? ए घेतला इनपुट, नॉट गेटला दिला, ए कॉम्प्लिमेंट झाला. बी घेतला इनपुट, नॉट गेटला दिला, बी कॉम्प्लिमेंट झाला. आता इथं इनपुट झाले ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंट. हे अँड गेट आहे. अँड गेट त्याचा गुणाकार करणार. गुणाकार करणार म्हणजे काय होणार सांगा? ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट हा त्याचा आउटपुट होणार. पण हा काही नॉर्मल अँड गेट नाहीये. नॉर्मल अँड गेटचा इनपुट ए आणि बी असतो. या अँड गेटचा इनपुट हा ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंट आहे, म्हणजे निगेशन आहे. म्हणून याला म्हणायचं बबल्ड अँड गेट. कसला अँड गेट आहे सांगा? अँड गेट आहे पण बबल्ड आहे. बबल्ड आहे म्हणजे याचा मुळात इनपुट हा कॉम्प्लिमेंटरी आहे. ए इनपुट नाहीये तर ए कॉम्प्लिमेंट आहे. बी इनपुट नाहीये तर बी कॉम्प्लिमेंट आहे. कॉम्प्लिमेंटरी इनपुट आहे म्हणून याला काय म्हणायचं? बबल्ड अँड गेट असं म्हणायचं. आणि बबल्ड अँड गेट दाखवताना मित्रांनो हे अँड गेट आहे आणि त्याचे इनपुट्स हे काय आहेत सांगा? बबल्ड आहेत. म्हणजे इथं ओरिजिनली ए होता, इथं गेल्यावर तो ए कॉम्प्लिमेंट होतो. इथं बी होता, तो इथं गेल्यानंतर बी कॉम्प्लिमेंट होतो. ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंट यांचा गुणाकार होतो. म्हणजे हा जो गेट आहे तो अँड गेट आहे, पण इनपुट त्याचे कॉम्प्लिमेंटेड आहेत म्हणून याला म्हणायचं बबल्ड अँड गेट. कसला गेट म्हणायचं मित्रांनो? बबल्ड अँड गेट. म्हणजे नॉर गेट हा काय दाखवतोय? या एक्सप्रेशनची एलएचएस दाखवतोय. आणि हा जो बबल्ड अँड गेट आहे तो या एक्सप्रेशनचं काय दाखवतोय मित्रांनो सांगा? राईट हँड दाखवतोय. राईट हँड साईड दाखवतोय. आरएचएस दाखवतोय. म्हणजे माझ्या लक्षात असं आलं, जे काही डी मॉर्गननं फर्स्ट थेरम सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये एलएचएस म्हणजे नॉर गेटचा आउटपुट आहे आणि आरएचएस म्हणजे बबल्ड अँड गेटचा आउटपुट आहे. म्हणून इथं लिहिलं बघा, काय लिहिलं मित्रांनो बघा? The LHS of the above equation describe the NOR gate and RHS of the equation describe the bubbled AND gate. म्हणजे इथं LHS मध्ये दाखवताना हा NOR गेट आहे, RHS मध्ये दाखवताना तो नेमका बबल्ड AND गेट आहे. As the LHS and RHS are equal, मग आपण इथं लिहिलंय LHS is equal to RHS. LHS म्हणजे कोण आहे? नॉर गेट. RHS म्हणजे कोण आहे? बबल्ड अँड गेट.
आता हे जर इक्वल असतील तर म्हणजे आपोआपच नॉर गेट इज इक्वल टू काय होणार आहे मित्रांनो, बबल्ड अँड गेट होणार आहे. म्हणजे हे एक्सप्रेशन काय करतं, दोन गेट मधला इक्विव्हॅलन्स देतं. कोणत्या गेट मधला, दॅट इज द नॉर गेट इज इक्विव्हॅलंट टू बबल्ड अँड गेट. असा इक्विव्हॅलन्स इथं कशाने दिलेला आहे, फर्स्ट डी मॉर्गन थेरम ने दिलेला आहे. as the LHS and RHS are equal, since the output of the NOR gate LHS ला and bubbled AND gate are equivalent, म्हणजे हे दोघही equivalent आहे. that is the NOR gate is equivalent to bubbled AND gate आहे. हा equivalence आपल्याला डी मॉर्गन ने दिला. that is LHS and RHS of the equation shows the logic diagram. मी काय करणार आहे बघा, ही नॉर गेटची डायग्रॅम मी LHS च्या ठिकाणी ठेवणार, ही बबल्ड अँड गेटची डायग्रॅम मी RHS च्या ठिकाणी ठेवणार. म्हणजे आता मला इक्वेशन काय मिळालं, नॉर गेट इज इक्वल टू बबल्ड अँड गेट. पुढच्या स्लाइडला जाऊया. या स्लाइडला आपल्याला काय दिसतंय बघा, दॅट इज फर्स्ट थेरम आहे. म्हणजे हे इकडं नॉर गेट इज इक्विव्हॅलंट काय मिळालं आपल्याला, बबल्ड अँड गेट मिळालेलं आहे. इथं आता मी 4 स्टेज आहेत, आपल्याला माहित आहे. ट्रुथ टेबल मध्ये जातो, इथं व्हेरिफिकेशनचं ट्रुथ टेबल दिलेलं आहे. दॅट इज द व्हेरिफिकेशन ऑफ द डी मॉर्गन थेरम फ्रॉम ट्रुथ टेबल. ट्रुथ टेबल मध्ये ए आणि बी इनपुट आहे, नॉर गेटचा ए आणि बी इनपुट आहे, त्याचबरोबर बबल्ड अँड गेटचा इनपुट ए आणि बी आहे, आपल्याला माहित आहे. त्यामुळे ए बी कसा होणार, 4 स्टेज, ए बी 0 0 0 1 1 0 1 1, अशा 4 स्टेज दिसतात. 0 0 0 1 1 0 आणि 1 1. इकडे या, पहिली स्टेज घेतली आपण, दॅट इज 0 0. इथं जर बघितलं तर 0 0 आहे बघा, आहे की नाही. आता आपण म्हणजे नॉर गेट इज इक्विव्हॅलंट टू काय आहे म्हणून सांगितलं मी, बबल्ड अँड गेट आहे. इथं आपण बघितलं ए इज इक्वल टू 0, बी इज इक्वल टू 0. पहिलं आहे ते नॉर गेट आहे बघा. नॉर गेट म्हणजे दॅट इज कॉम्प्लिमेंट ऑफ एडिशन. कॉम्प्लिमेंट ऑफ एडिशन ए प्लस बी, ए 0 आहे बी 0 आहे, प्लस केलं 0 झाला, कॉम्प्लिमेंट 1 झाला. म्हणजे काय मिळालं बघा, ए प्लस बी चा कॉम्प्लिमेंट मला 1 मिळाला. इथं बघा ए प्लस बी चा कॉम्प्लिमेंट शेवटून दुसरा कॉलम आहे की नाही. ए 0 बी 0 असेल तर कॉम्प्लिमेंट ऑफ ए प्लस बी काय झाला बघा, 1 झाला. आता पलीकडची साइड बघा, म्हणजे कुणाची, बबल्ड अँड गेटची. आउटपुट काय आहे, दॅट इज प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट. प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट म्हणजे ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट. ए 0 आहे बी 0 आहे, त्यांचा कॉम्प्लिमेंट घ्या, 1 1 झाला. 1 इंटू 1 यांचा गुणाकार करा, 1 झाला. म्हणजे ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट सुद्धा 1 आहे आणि कॉम्प्लिमेंट ऑफ ए प्लस बी सुद्धा 1 आहे. म्हणजे दोघांनी समान आहेत की नाही बघा. इथं या, ए डॉट बी कॉम्प्लिमेंट आहे वरती मित्रांनो, कॉम्प्लिमेंट 1 झाला. म्हणजे दोन गेट इथे इक्वल झालेले आहेत. पहिल्या ट्रूथ टेबलच्या स्टेटस मध्ये आपल्याला लक्षात आलं, when a is equal to 0, b is equal to 0, the output of the NOR gate and output of the bubbled AND gate are the same and that are the high. ते दोघेच्या दोघे काय आहेत मित्रांनो, हाय आहे. इथं पहिल्या स्टेज मध्ये मी मॅथमॅटिकली सुद्धा प्रूव्ह केलेलं आहे. मॅथमॅटिकली प्रूव्ह करताना ए इज इक्वल टू 0, बी इज इक्वल टू 0 घेतलं. ए इज इक्वल टू काय आहे बघा मित्रांनो, ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंट घेतला मी. हा ए कॉम्प्लिमेंट आहे, हा बी कॉम्प्लिमेंट आहे. ए 0 बी 0, ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट 1 1 झाले. इथं ए प्लस बी घेतला मी, फक्त दोघांची बेरीज घेतली, 0 झाला. आता ए प्लस बी चा कॉम्प्लिमेंट, या 0 चा कॉम्प्लिमेंट 1 झाला. आणि ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट म्हणजे या दोघांचा गुणाकार घ्या, 1 इंटू 1 घ्या, म्हणजे इथं 1 झालं. आपल्या लक्षात असं आलं की मॅथमॅटिकली सुद्धा हे बरोबर आहे. जसं मी गेटवरनं व्हेरीफाय केलंय तसंच मी मॅथमॅटिकली पण व्हेरीफाय केलं. आता दुसऱ्या स्टेज मध्ये जाऊया. दुसऱ्या स्टेज मध्ये ए इज इक्वल टू 0, बी इज इक्वल टू 1 आहे. दुसऱ्या स्टेज मध्ये या, ए इज इक्वल टू 0, बी इज इक्वल टू 1 आहे. बघा नॉर गेटचा आउटपुट कॉम्प्लिमेंट ऑफ ए प्लस बी काय होतोय बघा, ए 0 बी 1 आहे. कॉम्प्लिमेंट बघा, बेरीज करा, त्याची 1 झाली, कॉम्प्लिमेंट करा, 0 झाला. मी लिहिला बघा ए कॉम्प्लिमेंट, इथं काय लिहिला, दॅट इज ए प्लस बी कॉम्प्लिमेंट. इथं काय पाहिजे होता मित्रांनो, 0 पाहिजे होता. इथं लिहायला मी म्हणजे लिहायला चूक झालेली आहे मित्रांनो. इथं 0 पाहिजे, इथंही 0 पाहिजे आणि इथंही 0 पाहिजे. इथं 0, इथं 0, इथं 0 पाहिजे.
फक्त लक्षात घ्या, नंतर मी त्या दुरुस्त्या करून घेतो. इथं बघा ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट काय आहे, 0 कॉम्प्लिमेंट 0 कॉम्प्लिमेंट 1 1 कॉम्प्लिमेंट 0, दोघांचा गुणाकार घ्या 0 आला, त्यामुळे इथं सुद्धा 0 आलं, चुकून 1 पडलेलं आहे, 0 0. आपल्या लक्षात आलं की दॅट इज द आउटपुट ऑफ द नॉर गेट अँड आउटपुट ऑफ द बबल अँड गेट आर सेम, 0 into 0. इथं सुद्धा 0 0 मिळतोय, 1 0 ला सुद्धा इथं 0 0 मिळतोय. मी लास्ट स्टेज दाखवतो, 1 1 स्टेज दाखवतो मित्रांनो. a इज इक्वल टू 1 आहे, b इज इक्वल टू 1 आहे. a इज इक्वल टू 1 असेल, b इज इक्वल टू 1 असेल, तर नॉर गेटचा आउटपुट काय होतोय बघा, दॅट इज 1 प्लस 1 चा कॉम्प्लिमेंट, 1 प्लस 1 चा कॉम्प्लिमेंट, 1 प्लस 1 1 कॉम्प्लिमेंट 0. इथं 0 आलेला आहे बघा. इकडे घ्या ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट, ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय झालं, 1 चा कॉम्प्लिमेंट डॉट 1 चा कॉम्प्लिमेंट, 1 कॉम्प्लिमेंट 0, दुसऱ्या 1 चा कॉम्प्लिमेंट 0, 0 into 0 0, म्हणजे हा इथे 0 झाला. म्हणजे इथं काय बघता येईल आपल्याला बघा, नॉर गेटचा आउटपुट आणि बबल अँड गेटचा आउटपुट हे दोन्ही आउटपुट काय आहेत सांगा, समान आहेत. फक्त काय झालेलं आहे, चुकून चुकून फक्त काय झालेलं आहे बघा, इथं 0 पाहिजे होतं, इथं 0 पाहिजे होतं, इथंही 0 0 पाहिजे होतं. माझं थोडस बघण्यामध्ये थोडीशी चूक राहिलेली आहे, इथं 0 0 पाहिजे होतं. म्हणजे हे टेबल काय झालं असतं बघा, 1 0 0 0, हे टेबल झालं असतं 1 0 0 0. म्हणजे हे लास्टचे दोन्ही टेबलचे दोन्ही कॉलम जे आहेत, त्या दोन्ही कॉलमचा रिस्पॉन्स जो आहे तो समान राहील, 1 0 0 0 1 0 0 0. म्हणजे ऑर गेट आणि बबल अँड गेट या दोघांचा रिस्पॉन्स अकॉर्डिंग टू इनपुट हा समान राहतो. म्हणजे डी मॉर्गनचं पहिलं थेरम जे आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ एडिशन इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट, हे काय होतं मित्रांनो, व्हेरीफाय होतं, सॅटिस्फायली व्हेरीफाय होतं. म्हणजे हे थेरम काय आहे मित्रांनो, मॅथमॅटिकली पण प्रूव्ह होत आहे आणि थिअरॉटिकली किंवा लॉजिकली गेटचा वापर करून सुद्धा ते काय होतंय, व्हेरीफाय होतंय. बघा इथे लिहिलेलं आहे, फ्रॉम लास्ट टू कॉलम ऑफ द ट्रूथ टेबल LHS is equal to RHS, hence De Morgan first theorem is proved or verified. इथं सुद्धा असंच म्हटलेलं आहे, as all the above four possible cases LHS is equal to RHS, hence De Morgan first theorem is verified. Means that De Morgan first theorem was verified according to logical gate, and logical meaning of the first theorem of the De Morgan is that will be LHS is equivalent to NOR gate, RHS is equivalent to bubble AND gate, and first theorem shows that logically NOR gate is equivalent to bubbled AND gate. म्हणजे NOR gate हे कोणी रिप्लेस करू शकतो, अरे एवढं कॉम्प्लिकेटेड NOR गेट मी साध्या बबल्ड अँड गेटनं ते काय करू शकतो, रिप्लेस करू शकतो. कारण हे दोन्ही काय आहेत सांगा, इक्विव्हॅलंट आहेत. दोन्ही इक्विव्हॅलंट असल्यामुळं वन कॅन बी रिप्लेस्ड बाय द अनादर, व्हाईस वर्सा सुद्धा करता येईल. मला बबल्ड अँड गेट सुद्धा ह्या नॉर गेटच्या साहाय्याने काय करता येईल, सर्किट मध्ये रिप्लेस करता येईल मित्रांनो. म्हणजे हे जे काही डी मॉर्गन थेरम आहे, डी मॉर्गन फर्स्ट थेरम आहे, हे आपण मॅथमॅटिकली व्हेरीफाय केलेलं आहे. आपल्याला लक्षात आलं असेल मित्रांनो, एकदम सोपं आहे, काही अडचण नाहीये. सेकंड थेरम कडे जातोय आपण. सेकंड थेरमचं स्टेटमेंट पहिल्यांदा बघतोय. सेकंड थेरमचं आपल्याला मॅथमॅटिकल इक्वेशन माहिती आहे, मॅथमॅटिकल इक्वेशन आपण बघितलेलं आहे. सेकंड थेरमचं मेकॅनिकल इक्वेशन काय सांगतं बघा, दॅट इज कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट. काय सांगतं, कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू ऍडिशन ऑफ कॉम्प्लिमेंट. See ya. That is De Morgan second theorem. See ya. Statement काय बघा, it states that complement of product is equal to sum of complements of the input. Complement of product आहे का बघा, complement of product is equal to sum of म्हणजे addition of complement.
म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू ऍडिशन ऑफ कॉम्प्लिमेंट. एका बाजूला कॉम्प्लिमेंटचा प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट आहे आणि दुसऱ्या बाजूला ऍडिशन आहे कॉम्प्लिमेंटची. LHS is equal to RHS. मगाचंच इक्वेशन. म्हणजे इट स्टेट्स that is complement of product is equal to addition of complement. प्रोडक्टची कॉम्प्लिमेंट जो आहे किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट जो आहे हा ऍडिशन ऑफ कॉम्प्लिमेंट बरोबर असतो. इफ A and B are the inputs of the logic gate, this is the Boolean expression. This is the Boolean expression or the mathematical expression of the De Morgan theorem. De Morgan theoremचं ते बुलियन एक्सप्रेशन म्हणा किंवा त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन म्हणा. याच्यामध्ये LHS इज इक्वल टू RHS आहे, मध्ये इक्वल साइन आहे. आता LHS कॉम्प्लिमेंट ऑफ A डॉट B कुठल्या गेटनं दाखवला जाईल? मगाच्या सारखा थोडासा विचार करा. उजव्या बाजूला डायग्राम आहेच बघा. काय आहे इथं? गुणाकार आहे. A डॉट B आहे. कॉम्प्लिमेंट तात्पुरता विसरून जा. A डॉट B आहे म्हणजे कोण आहे? अँड गेट आहे. आणि कॉम्प्लिमेंट आहे म्हणजे कोण आहे? नॉट गेट आहे. नॉट गेट. अँड आणि नॉट म्हणजे कोण आला? नॅन्ड आला. नॅन्ड. मगाशी नॉर होता, आता कोण आला? आता LHS चा आउटपुट जो आहे ना हा आहे तो अँड गेट. गुणाकार होईल, हा कॉम्प्लिमेंटेशन देईल. हे दोघं मिळून म्हणजे कोण होईल मित्रांनो सांगा? नॅन्ड गेट होईल. म्हणजे आउटपुट जो आहे ना LHS चा जो आउटपुट आहे कॉम्प्लिमेंट ऑफ A डॉट B हा मी कशाने रिप्लेस करू शकतो? नॅन्ड गेटनं. या इक्वेशन ऐवजी LHS ला मी काय दाखवू शकतो मित्रांनो? नॅन्ड गेट दाखवू शकतो. नॅन्ड गेट. ओके. आता RHS कडे या. RHS ला काय आहे आउटपुट? प्लस ऍडिशन ऑफ कॉम्प्लिमेंट. ऍडिशन आहे, मध्ये ऍडिशन आहे मित्रांनो. तात्पुरता कॉम्प्लिमेंट द्या सोडून. ऍडिशन आहे म्हणजे कोणता गेट पाहिजे? ऑर गेट. आहे का बघा इथं? ऑर गेट आहे का? ऑर गेट ऍडिशन करतो. पण कुणाची ऍडिशन आहे इथं? कॉम्प्लिमेंटची ऍडिशन आहे. ऑर गेट फक्त काय करतो? ए आणि बी ची ऍडिशन करतो. पण हा ए इनपुट न करता तो आपल्याला काय करावं लागेल बघा इथं? ए कॉम्प्लिमेंट करावा लागेल. इथं बी न करता बी कॉम्प्लिमेंट करावा लागेल. आणि बी कॉम्प्लिमेंट करावा लागेल म्हणजे इनपुटला अगोदर काय जोडावं लागेल मित्रांनो सांगा? नॉट गेट जोडावं लागेल. मी काय केलं बघा? ए घेतला, नॉट गेटला जोडला, ए बार झाला, ए बार नॉरला ऑर गेटला जोडला. बी घेतला, नॉटला जोडला, बी बार झाला, ऑर गेटला जोडला. आता ऑर गेट काय करेल? हा ए बार आणि बी बार ह्या दोघांची बेरीज केली. बेरीज झाली बघा ई बार प्लस म्हणजे ए बार प्लस बी बार झाली. ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट झाली. म्हणजेच हे गेट कसलं झालं सांगा? ऑर गेट आहे. ऑर गेट आहे. पण इनपुट कसं आहे? इनपुट कसं आहे? इनपुट कॉम्प्लिमेंटेड आहे. इनपुट निगेटेड आहे. निगेटेड आहे म्हणजे बबल्ड आहे. बबल्ड आहे म्हणजे आपण नॉट गेट यूज केलेला आहे. म्हणून या नॉर गेटला त्याचे इनपुट्स हे बबल्ड असल्यामुळं त्याला म्हणायचं काय सांगा? बबल्ड ऑर गेट. म्हणून इथं नाव दिले बघा, बबल्ड ऑर गेट. आता गंमत बघा, LHS साठी मी काय ठेवू शकतो? LHS साठी मी काय ठेवू शकतो? नॅन्ड गेट ठेवू शकतो. मगाशी नॉर होतं, आता नॅन्ड आहे. आणि RHS साठी मला काय ठेवता येईल? काय प्लेस करता येईल सांगा? बबल्ड ऑर गेट प्लेस करता येईल. म्हणजे the LHS of the above equation describe the NAND gate. LHS साठी मी NAND gate ठेवलं and RHS of the above equation describe bubbled OR gate. कसलं गेट आहे? बबल्ड OR गेट आहे. बबल्ड OR गेट आहे. The LHS and RHS are the equal आहेत. म्हणजे काय झालं? LHS साठी मी प्लेस केलं NAND गेट, RHS साठी मी प्लेस केलं बबल्ड OR गेट. आणि हे दोघं इक्वल आहेत, दोघं इक्विव्हलंट आहेत, दोघं समान आहेत, इक्वल आहेत. इक्वल आहेत म्हणजे नॅन्ड गेटचा रिस्पॉन्स आणि बबल्ड ऑर गेटचा रिस्पॉन्स दोन्ही समान असणार आहेत. आणि हे आपण पुढच्या कशावरून लक्षात येते आपल्याला मित्रांनो? डी मॉर्गन सेकंड थेरमचं मॅथमॅटिकल जे काही इक्वेशन आहे त्याच्यावरून आपण व्हेरीफाय करणार आहे.
इथं व्हेरिफिकेशन साठी डी मॉर्गनचं ट्रूथ टेबल आपण घेतलेलं आहे. ए आणि बी इनपुट्स आहेत. आपल्याला माहित आहे इनपुटच्या 4 स्टेट्स असतात, 0 0 0 1 1 0 1 1. हे ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट घेतलेले आहेत. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए चा कॉम्प्लिमेंट 1, बी चा कॉम्प्लिमेंट 1, हा 0 इथं 1, हा 1 इथं 0, हा 1 त्याचा कॉम्प्लिमेंट 0, 0 चा कॉम्प्लिमेंट 1, 1 0 आणि हा 1 चा कॉम्प्लिमेंट इथं 0. मित्रांनो 0 0 1 1 म्हणजे काय होईल, 1 1 0 0 हे त्याचे कॉम्प्लिमेंट होतील. 0 1 0 1 हे जे काय इनपुट आहे त्याचा कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट जो आहे तो ए म्हणजे 1 0 1 0 होईल. आता मी गुणाकार करतो, याचा गुणाकार केला म्हणजे काय केला, ए डॉट बी घेतला, गुणाकार केला, 0 इंटू 0 0 आहे मित्रांनो, 0 इंटू 1 0 आहे मित्रांनो, पुन्हा 1 इंटू 0 0 आहे मित्रांनो, 1 1 1 आहे मित्रांनो. पुढे बघा, याचा कॉम्प्लिमेंट घेतला मी, गुणाकाराचा कॉम्प्लिमेंट, ए डॉट बी चा कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट 0 चा 1 0 चा 1 0 चा 1 1 चा 0. आणि आपल्याला माहित आहे ए प्लस म्हणजे ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट, हा ए कॉम्प्लिमेंटचा कॉलम आहे, हा बी कॉम्प्लिमेंटचा कॉलम आहे. ह्या दोघांची ऍडिशन करणार आहे मित्रांनो मी, ऍडिशन 1 1 1 1 0 1 0 1 1 आणि 0 0 मित्रांनो इथं चूक झालेली आहे, इथं 0 पाहिजे. म्हणजे आपण लास्टचे जे 2 कॉलम आहेत ते बघितले, गृहीत धरा इथं 0 आहे, दॅट इज 1 1 1 0 1 1 1 0, म्हणजे हे दोन्ही कॉलम समान आहेत. म्हणजे NAND गेट इज इक्विव्हॅलंट टू कोण आहे सांगा, बबल्ड OR गेट आहे, बबल्ड OR गेट आहे. That is last 2 column. Here we see that from last 2 column of the truth table, LHS is equal to RHS. Hence De Morgan second theorem is proved. यावरून सुद्धा मी तुम्हाला काय करू शकतो, थेरम प्रूव्ह करून सांगू शकतो. आपल्याला माहित आहे ए इज इक्वल टू 0 आहे, बी इज इक्वल टू 0 आहे, ए 0 आहे, बी 0 आहे. आपल्याला माहित आहे LHS बरोबर कॉम्प्लिमेंट ऑफ ए डॉट बी आहे. 0 0 घेतला ए बी, त्याचा गुणाकार केला 0 झाला, त्याचा कॉम्प्लिमेंट 1 झाला. मित्रांनो इथं 1 आहे. इकडे बघा दुसरं पलीकडची बाजू म्हणजे बबल्ड OR गेटची बाजू आहे, ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट आहे. एक एक म्हणजे 0 घेतला, 0 चा कॉम्प्लिमेंट, बी म्हणजे 0 घेतला कॉम्प्लिमेंट 1 1 1 प्लस 1 1, म्हणून मी इथं 1 लिहिलं. बघा इथं कॉम्प्लिमेंट ऑफ ए डॉट बी इज इक्वल टू 1 आलं, आणि कॉम्प्लिमेंट ऑफ ए म्हणजे ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट आपल्याला काय मिळालं, 1 मिळालं. 1 इज इक्वल टू 1 आहे म्हणजे LHS इज इक्वल टू RHS आहे. म्हणजेच काय आहे सांगा, म्हणजेच काय आहे तर हा जो NAND गेट आहे हा कुणाशी इक्विव्हॅलंट आहे, बबल्ड OR गेटशी इक्विव्हॅलंट आहे. आणि हे कोणी सांगितलंय, हे सेकंड लॉ सेकंड स्टेटमेंट मध्ये किंवा सेकंड थेरम मध्ये सांगितलेलं आहे डी मॉर्गननी. इथं जर बघितलं ए इज इक्वल टू 0, बी इज इक्वल टू 1 आहे. इथं बघा कॉम्प्लिमेंट ऑफ ए डॉट बी आहे, ए इज इक्वल टू 0, बी इज इक्वल टू 1 घेतला, गुणाकार केला 0 झाला, कॉम्प्लिमेंट घेतला 1 झाला. इथं बघा ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट, 0 कॉम्प्लिमेंट 1 कॉम्प्लिमेंट, दॅट इज द 1 अँड 0 दॅट इज इक्वल टू 1, म्हणजे 1 1 आहे, पुन्हाही 1 1 येईल आणि इथं 0 0 येईल, तेही मी दाखवतो तुम्हाला मित्रांनो. ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 1 आहे, ए डॉट बी चा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 1 इंटू 1 चा कॉम्प्लिमेंट, 1 इंटू 1 1 चा कॉम्प्लिमेंट, आपल्याला 1 इंटू 1 आहे, 1 चा कॉम्प्लिमेंट इथं 0 लिहायला पाहिजे, इथं 0 मित्रांनो. ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट दॅट इज 1 कॉम्प्लिमेंट प्लस 1 कॉम्प्लिमेंट, 0 0 प्लस 0, सॉरी इथं 0 प्लस 0 दॅट इज इक्वल टू आपल्याला इथं काय होईल, 0 होईल मित्रांनो. इथं 0 आणि इथं 0 पाहिजे, म्हणजे शेवटचे 2 टेबल होतील 1 1 1 0 1 1 1 0 होतील. म्हणजे काय प्रूव्ह केलं बघा इथं आपण, दॅट इज सेकंड थेरम, सेकंड डिमॉर्गन्स थेरम आपण प्रूव्ह केलेला आहे. आणि सेकंड डिमॉर्गन थेरम मध्ये काय सांगितलेलं आहे, दॅट इज द कॉम्प्लिमेंट that is the complement of product is equal to addition of complement, means the NAND gate is equivalent to bubbled OR gate, means NAND gate is replaced by using the bubbled AND gate, or bubbled AND gate will be
replaced by using the NAND gate. Next